आजकाल आपण पाहतो संयम आणि धैर्य हे संपत चाललेलं आहे. अगदी लहान सहान घटनांवरून नैराश्याच्या गर्तेत जाऊन वेळी वाकडी वळणं घेणारे अनेक जण आपण पाहतो. पण खरंच यातून साध्य होणार काय? ज्या दिशेने तुम्ही जात आहे ते तुम्हाला एक वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे. मग त्या मार्गाला जायचंच कशाला? अतिताणामुळे किंवा ओव्हर प्रेशरमुळे अनेक घटना घडताना आपण पाहतोय. 15 आणि 16 वर्षाची शाळकरी मुलं आत्महत्येच्या दिशेने जाताना दिसतात. आध्यात्मिक क्षेत्रातले गुरुजन ते देखील त्या मार्गाला जात आहेत. स्वास्थ्य आपण म्हणतो, पण योगाचार्य किंवा शारीरिक प्रशिक्षण शिक्षक हे देखील त्याच दिशेने जात आहे. कारण काय आहे त्याची? काही वेळा फाजील आत्मविश्वास, काही वेळा सहन न करण्याची ताकद, काही ठिकाणी मनावरचा ताण हलका व्हावा म्हणून, तर काही ठिकाणी परिस्थिती. अशी अनेक कारणं आहेत. पण काहीही असलं तरी तो मार्ग पत्करणं कितपत योग्य आहे? विचार करा. आज घडीला आपण पाहतो कोणी दारूच्या अधीन जातं, कोणी परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी अजून काही वेगळे मार्ग अवलंबतं, तर कोणी ते आठवायला नको म्हणून इतर मार्ग अवलंबतात. पण ते सर्व मार्ग तुम्हाला विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहे हे विसरू नका. म्हणून संयम महत्त्वाचा. प्रतिकूल अनुकूल घटना या घडणारच आहेत, त्या कोणी थांबवू शकत नाही. तो जीवनातला एक भाग आहे. आणि त्यावेळी आपण फक्त स्वतःवर नियंत्रण कसं ठेवावं ते महत्त्वाचं. आणि त्यासाठीच गरज आहे तुमच्या मानसिक स्वास्थ्याची आणि शारीरिक स्वास्थ्याची. ते जपा. बाकी गोष्टी सहन करण्याची ताकद तुमच्यात आपोआप येईल.